देशाचा अमृत महोत्सव साजरा होत असताना दलित, बौद्ध, आदिवासी, ओबीसी, भटक्या, विमुक्त जाती तसेच महिलांच्यावर अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे। त्या निषेधार्थ फुले शाहू आंबेडकर विचार कृती संघटनेच्या वतीने आरबी कोसंबी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला व मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना देण्यात आले। आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये फुले शाहू आंबेडकर चळवळ, फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांना काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सहभागानं आणि पुढाकारानं आपण आज मोर्चा केला। या मोर्चाचं कारण असं की आपल्या देशामध्ये, महाराष्ट्र राज्यामध्ये अन्याय अत्याचाराचे प्रकरण, अट्रॉसिटीची प्रकरणं प्रचंड प्रमाणात वाढलेले आहे आणि शासन, प्रशासन आणि एकूण राज्यकर्ता वर्ग हा अत्यंत उदासीन आहे आणि भटके, विमुक्त जाती जमाती हे आपल्या हे हा सगळा वर्ग, मातंग समाज, दलित समाज, चर्मकार समाज, बौद्ध समाज, आदिवासी समाज यांचा परवा तर एका माणसावर, बसलेल्या माणसावर आदिवासी समाजाचा माणूस बसला होता, तर गावात तर सवर्ण जातीवाद्याने त्या उभा राहून लघवी केली। इतका उन्माद वाढला जातीवाद्यांचा। म्हणून आम्ही केंद्र शासनाकडे असं आम्ही हे करतोय की त्या महोत्सवी वर्षामध्ये जातीवादाच्या विरोधात, अस्पृश्य विरोधात राष्ट्रीय स्तरावर एक कायदा करावा। कायदा हे अट्रॉसिटीचा कायदा हा व्यक्तिगत आहे, हा व्यक्तिगत, पण सामूहिक पातळीवर, सार्वजनिक पातळीवर आता राष्ट्रपतीला सुद्धा जर देवळात येऊ देत नसतील तर तुम्ही आम्ही सामान्य माणसं काय करणार सांगा? काय काय तर हा जातीवादी विचार जो आहे हा राष्ट्राचा शत्रू आहे। त्यानं राष्ट्रीय एकात्मता बिघडते, राष्ट्र ऐक्य राहत नाही आणि लोकशाही मध्ये सुद्धा जर अशी आमची अवस्था होत असेल तर या पूर्वीच्या पेशवाईमध्ये आणि आत्ताच्या या सगळ्या ब्राह्मणशाहीमध्ये काय होत असेल, कसं होईल, या चिंतेमध्ये आपला समाज सगळा चिंतित आहे। याचा एक निषेध म्हणून, आंबेडकरी चळवळीच्या वतीने एक निषेध म्हणून आम्ही हा मोर्चा आयोजित केलेला आहे। खरं आज आपण अन्याय अत्याचाराच्या विरोधात हा मोर्चा काढलेला आहे। भारतामध्ये सर्वत्रच अन्याय अत्याचार इतका वाढलेला आहे आणि हुकुमशाही इतकी वाढलेली आहे, या हुकुमशाहीच्या विरोधात पण हा मोर्चा आहे। खरं म्हणजे अन्याय अत्याचार होतोच, परंतु प्रत्येक अन्नधान्याच्या असते प्रत्येक बाबीवर GST वगैरे लावलेला आहे। खाजगीकरण इतकं फास्ट होत आहे, सरकारी नोकऱ्या सुद्धा खाजगी तत्वावर आता भरणं सुरू आहे। पण हे जे आहे हे सगळं बंद होण्याकरता हा मोर्चा काढलेला। महार रेजिमेंट स्थापनेचा 83वा वर्धापन दिन माजी सैनिकांकडून साजरा केला जातोय। यानिमित्त बुलढाण्यात देखील विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। बुलढाण्यात यशसिद्धी सैनिक सेवा संघाच्या वतीने सैनिकांच्या सन्मानात सैनिक सन्मान मोटरसायकल रॅली काढण्यात आली। माता की भारत माता की भारत माता की और रेजिमेंट की और रेजिमेंट 1 ऑक्टोबर 2023 महार रेजिमेंटचा 83वा स्थापना दिवस आपण साजरा करत आहोत। समस्त भारतीयांना, समस्त सैनिकांना, सैनिकांच्या परिवारांना, सर्वांना महार रेजिमेंट स्थापना दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तसेच या महार रेजिमेंटचं नावलौकिक आणि गौरव वाढवण्यासाठी ज्यांनी शहादत दिली त्या सर्व शहीदांना यशसिद्धी सैनिक संघाच्या वतीने आदरांजली वाहतो। आणि आजचा हा कार्यक्रम आपण गांधी भवन या ठिकाणाहून एक सैनिक सन्मान बाईक रॅलीचं आयोजन केलेलं होतं आणि विजयनगर त्रिशरण चौक या ठिकाणी आपण इथल्या डॉक्टर बाबासाहेब, महार रेजिमेंटचे निर्माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देऊन या ठिकाणी आपण सर्व ही बाईक रॅली संपन्न केलेली आहे। या बाईक रॅलीसाठी आवर्जून सन्माननीय भीमा कोरेगाव युद्धातील सरसेनापती सिद्धार्थ महार यांचे थेट वंशज माननीय मिलिंद इनामदार साहेब आवर्जून उपस्थित होते। तसेच आज ज्यांना आपण जीवन गौरव पुरस्कार अर्पित करणार आहोत। जुनी पेन्शन योजना लागू करा, प्राथमिक शिक्षकांना देण्यात येणारी अशैक्षणिक कामे बंद करा, शिक्षकांना फक्त शिकवण्याचे काम द्या आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने आज
जिल्हा परिषद कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय. आज महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने संपूर्ण राज्यभर मोठ्या प्रमाणात मोर्चे निघत आहेत. आम्हाला शिकू द्या. शिक्षकांच्या पाठीमागे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक कामं शासनाने लावलेल्या आहेत. त्यामुळे गरिबांच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी वेळ मिळत नाही. गरिबांनी अडाणी राहावं हे शासनाचं जे धोरण आहे. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात सरकारी शाळा, गरिबांच्या शाळा शासकीय खाजगी व्यक्तींना देण्याचा घाट शासनाने घातलेला आहे. हे मोठ्या प्रमाणात षडयंत्र मोडून काढण्यासाठी सर्व शिक्षक संघटनांनी संपूर्ण राज्यभर हे आंदोलन पुकारलेलं आहे. त्या खाजगीकरणाविरोधात आणि गरिबांच्या शाळा वाचवण्याकरिताचं हे आंदोलन आहे. त्याचबरोबर अतिशय महत्त्वाची मागणी म्हणजे सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू झालीच पाहिजे. ते याकरिता हे मोठं आंदोलन आहे. दिल्लीवर आत्ताच मोठ्या प्रमाणात आंदोलन करोडोच्या संख्येने लोकांनी, आमच्या कर्मचारी बांधवांनी केलेलं आहे. अशाच प्रकारचं आंदोलन महाराष्ट्र स्तरावर देखील होईल. काही दिवसापूर्वी संपूर्ण महाराष्ट्र जवळपास 7 दिवस बंद पाडला होता. याच्यानंतर बेमुदत संप देखील करण्याचा सर्व संघटनांनी निर्णय घेतलेला आहे. आम्ही या शासनाच्या या मोर्चाच्या माध्यमातून आणि आपल्या माध्यमातून आम्ही शासनास विनंती करतो की आम्हा सगळ्यांना तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याची वेळ आपण येऊ देऊ नये. गरिबांच्या शाळा वाचवाव्या, शिक्षकांना शिक्षक म्हणून राहू द्यावं, त्यांना इतर कामे लावू नये व सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू केलीच पाहिजे. ते अशी मी आपल्या माध्यमातून शासनाकडे विनंती करतो, निवेदन करतो, आवाहन करतो. नमस्कार सर. आजचा हा जो मोर्चा आहे तो मुख्यत्वे करून शासनाने काढलेल्या ज्या विविध GRs आहेत किंवा विविध ज्या योजना शासन राबवत आहे, जसं जिल्हा परिषद शाळेचं खाजगीकरण याच्या विरोधात किंवा अशैक्षणिक कामे शिक्षकांना लावत आहेत त्या विरोधात, जुनी पेन्शन हवी आहे आम्हा शिक्षकांना त्यासाठी, अशा विविध कारणांसाठी हा आक्रोश मोर्चा आहे. हा सर्व जनतेचा आवाज आहे. फक्त शिक्षकांवरच नाही तर ह्या खाजगीकरणामुळे पूर्ण जनतेवर, सर्वसामान्य लोकांवर, विद्यार्थ्यांवर त्याचा खूप परिणाम होतो. आज तर होतोच आहे आणि भविष्यातही होणार आहे. आणि त्या संदर्भाने हा आक्रोश मोर्चा आम्ही आज इथे काढलेला आहे. शिक्षणाच्या खाजगीकरणाला शिक्षक संघटनांनी कडाडून विरोध दर्शवलाय. आज महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ रायगड शाखेतर्फे अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय. जिल्हाध्यक्ष सुभाष भोपी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. आज आम्ही अशैक्षणिक कामं खूप झालेली आहेत म्हणून मोर्चे काढतो. परंतु जी धोरणं आहेत महाराष्ट्र शासनाने डिक्लेअर केलेली की खाजगीकरण करायचं आहे, कंत्राटी पद्धतीने कर्मचारी भरती करायची आहे, तर ती कुठेतरी भविष्यात खूप नुकसानकारक होणार आहे. पुढच्या पिढीचे जे आपले भावी आमचे सरकारी कर्मचारी असतील त्यांच्या सगळ्या संध्या नाहीशा होणार आहेत. आणि खाजगीकरणामुळं जसं STचं खाजगीकरण झालेलं आहे तर तसं शैक्षणिक ज्या शाळा आहेत ग्रामीण भागात त्या बंद होणार आहेत. समूह शाळा ही संकल्पना चांगली आहे, आम्ही त्यांचं स्वागत करतो. शहरालगतच्या शाळांमध्ये समूह शाळा आम्ही मान्य करू, अंतराचा निकष असेल. परंतु ग्रामीण भागात काही ठिकाणी आम्हाला अधिकारी सांगतात की तुमची बस सुविधा वगैरे आम्ही उपलब्ध करून देऊ, वाहन भत्ते उपलब्ध करून देऊ. परंतु जिथे काही आजही दुर्गम भागात रस्ते नाही आहेत तिथे बस कशा जाणार? ते बहुजनांचे विद्यार्थी असतील ते शिक्षणापासून वंचित राहतील. यासाठी आम्ही गांधी जयंतीनिमित्त गांधीजींना शुभेच्छा देऊन की गांधी पद्धतीनंच आम्ही लोकशाही पद्धतीनेच मोर्चा काढलेला आहे. स्वयंशिस्त आम्ही मोर्चात ठेवलेली आहे. हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। औरंगाबाद कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने येत्या 23 ऑक्टोबर रोजी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे राज्य अधिवेशन होणार आहे। या पार्श्वभूमीवर
आज सुभेदारी विश्रामगृह येथे बैठक संपन्न झाली। या बैठकीमध्ये राज्य शासनाने घेतलेले निर्णय, त्यामध्ये कंत्राटीकरणाला कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचा विरोध आहे, यासह अशा विविध प्रश्नांवर या बैठकीत चर्चा झाली असल्याची माहिती कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे महाराष्ट्र राज्य वरिष्ठ उपाध्यक्ष सुमित भुईगड यांनी दिले। सब एक है, माननीय कृष्ण इंगळे साहेबांचा विजय असो, माननीय कृष्ण इंगळे साहेबांचा विजय असो, माननीय सुमित भाऊंचा विजय। मी सुमित भुईगड, कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचा महाराष्ट्र राज्याचा वरिष्ठ उपाध्यक्ष आहे। आज कास्ट्राईब कर्मचारी महासंघ व अंतर्गत असलेल्या सर्व खात्यांच्या पदाधिकाऱ्यांची आमची सगळ्यांची संयुक्त अशी बैठक पार पाडली। कारण आगामी 23 ऑक्टोबर रोजी दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर त्याच्या एक दिवस आधी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचं राज्य अधिवेशन दरवर्षीप्रमाणे होत असतं। त्या संघटनेच्या त्या अधिवेशनाच्या पूर्वतयारीसाठी तसेच राज्य शासनाने अलीकडेच जे घेतलेले निर्णय आहे, ज्यामध्ये कंत्राटीकरणाला कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचा विरोध आहे, त्याचप्रमाणे कास्ट्राईब कर्मचारी महासंघाची ही मागणी आहे की 2005 नंतर जे कर्मचारी लागलेले त्या सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करावी। तसेच महाराष्ट्रातील 62,000 ज्या शाळा आहेत, त्या जिल्हा परिषदच्या असतील किंवा इतर सर्व, त्या राज्य शासनानं त्यांचं खाजगीकरण करण्याचं धोरण अवलंबलेलं आहे। त्या धोरणाच्या विरोधात तसेच राज्य शासनाचा सरळ सेवेतील जवळपास 5,30,000 अनुशेष शिल्लक आहे, म्हणजे सरळ सेवेचे रिक्त पदं आहेत, ते रिक्त पदंसुद्धा त्वरित भरण्यात यावे व मागासवर्गीयांचं पदोन्नतीतील आरक्षण आहे त्याची त्वरित अंमलबजावणी करण्यात यावी। अशा संवेदनशील व इथल्या सर्व सामान्य जनतेच्या मूलभूत गरजांशी निगडीत असलेल्या ह्या अशा संवेदनशील प्रश्नांसाठी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीनं मुंबईतील आझाद मैदान येथे लवकरच राज्य अधिवेशनाच्या नंतर तारीख जाहीर होणार आहे, त्यावेळेला मुंबई येथे तीव्र स्वरूपाचं बेमुदत असं जाहीर धरणे आंदोलन होणार आहे। त्या धरणे आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठी सुद्धा ही बैठक आयोजित करण्यात आली होती। राज्य शासनानं आमच्या सर्व मागण्यांचा सकारात्मक व त्वरित विचार करून सरळ सेवेचे पद त्वरित भरण्यात यावे, राज्यातील शाळांचं 62,000 शाळांचं खाजगीकरण रद्द करण्यात यावे, तसेच जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावे, अशा स्वरूपाच्या आमच्या मागण्या आहेत व शासन त्यावर विचार करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे। कंत्राटी नोकर भरती रद्द करा, ओबीसी आरक्षणास घटनात्मक संरक्षण द्या, महागाई निर्देशांकानुसार शिष्यवृत्ती वाढ व दर महिना शिष्यवृत्ती द्या, दत्तक शाळा योजना रद्द करा, खोटं जात प्रमाणपत्र काढणाऱ्या विरोधात कडक कारवाई करा आदी मागण्यांसाठी आरक्षण हक्क संवर्धन समिती महाराष्ट्राच्या वतीने नांदेड येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याजवळ आमरण उपोषण करण्यात येत आहे। आज आपल्या देशामध्ये जी एक दडपशाही, हुकुमशाही चालू आहे, त्याच्या विरोधात आमचा तरुण वर्ग या ठिकाणी, नांदेडमधला तरुण वर्ग या ठिकाणी आरक्षण हक्क संवर्धन समितीच्या वतीनं या ठिकाणी हा कार्यक्रम घेतलेला आहे। त्यांचं करावं तेवढं कौतुक थोडंच आहे। मी त्यांचं आरक्षण हक्क संवर्धन समितीचं, कमाने साहेबांचं आणि इतर त्यांच्या नामश्याम निलंगेकर आणि सर्वांचं ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना समाजाचा, माझा स्वतःचा आणि समाजाचा पूर्णपणे पाठिंबा राहील। कारण प्रत्येकाच्या मनात असलेली जी गोष्ट आहे ती गोष्ट त्यांनी त्या बाबतीमध्ये पुढाकार घेतलेला आहे। त्यामुळं खरोखर हे अतिशय नांदेडकरता अभिमानास्पद आहे। कारण आज आपल्या देशामध्ये एक प्रकारची अदृश्य पद्धतीनं या ठिकाणी दडपशाही चालू आहे। आपले जे मूलभूत हक्क आहेत, शिक्षणाचा हक्क असो किंवा इतर आपल्या बोलण्याचा हक्क असो, हे सर्व हक्क त्याच्यावर डावलण्याचा प्रयत्न केला चाललेला आहे। या ठिकाणी आमचे आदिवासी विभागात शिकणारी मुलं किंवा आश्रमशाळेत शिकणारी मुलं किंवा दलित याच्यामध्ये वेगवेगळ्या दूरस्थ ठिकाणी शिकणारी मुलं, त्यांच्या शिक्षणावर आज गदा आणण्याचा प्रयत्न चालू आहे। समूह शाळा काढायची आणि या सगळ्यांचं शिक्षण बर्बाद करून टाकायचं। कारण काय, या डोंगराळ भागातून, आदिवासी भागातून ही मुलं या समूह शाळेमध्ये येणार कशी? आज तुम्ही आम्हीच दाखवाल की आम्ही बसमध्ये व्यवस्था करू, परंतु त्यांच्या घराजवळ जे शिक्षण मिळत होतं ते बंद करणं हा खरोखर फार मोठा अन्याय आहे।
आरक्षण हक्क संवर्धन समितीच्या वतीने आम्ही सर्व उपोषणकर्ते उपोषणासाठी बसलेले आहोत. जसं की आपणास माहिती आहे, आमच्या ज्या मागण्या आहेत ह्या ज्वलंत मागण्या आहेत आणि त्यासाठी अगदी प्राणपणाला लावून आम्ही उपोषणाला बसलेले आहोत. माझं नाव प्रियंका कदम आहे. आपण ज्या दत्तक शाळा घेतलेल्या आहेत ती मागणी आणि ते परिपत्रक रद्द करण्यानिमित्त आम्ही इथे प्राणपणाला लावून याच्यासाठी उपोषणाला बसत आहोत. कारण या परिपत्रकामुळे ह्या दत्तक शाळा नियोजनामुळे खूप लाखो करोडो संख्येमध्ये जे विद्यार्थी गोरगरीब आहेत त्यांचा खूप नुकसान होणार आहे आणि हे नुकसान आम्हाला चालणार नाही. त्यासाठी आम्ही होईल तेवढा प्रयत्न करून उपोषण जितक्या दिवस होईल तितक्या दिवस आम्ही राबवू. उत्तर विधानसभा आमदार जयश्री जाधव यांनी आमदार झाल्यापासून उत्तर मतदारसंघात कोल्हापूरची हद्दवाढ, जयप्रभा स्टुडिओबाबत, शाहू मिल विकास आराखडा, शिवाजी विद्यापीठ, विविध मागण्यांबाबत, महापालिका नोकर भरती अशी भरपूर कामे केली आहेत. मात्र राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर हे आगामी विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर आमदार जाधव यांच्या कामाचे श्रेय घेत आहेत. हा प्रकार थांबवावा, अन्यथा त्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करू असा इशारा महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश सचिव भारती पवार यांनी पत्रकार परिषदेत दिलाय. महत्त्वाचे 3 विषय घेऊन मी आज आपल्या समोर आलेले आहे. पहिला विषय जो कोल्हापूरच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, रंकाळा दुरुस्तीचा. दुसरा प्रश्न कोल्हापूर शहर हद्दवाढ आणि तिसरा प्रश्न मेडिकल बिलामध्ये झालेल्या खाडाखोडीच्या संदर्भातल्या फौजदारी गुन्हा दाखल करण्याबाबतच्या या 3 घटना आज मी आपणास सांगू इच्छिते. काही पुरावे मी आपणासमोर आणलेले आहेत. हा पहिला पुरावा आहे. कोल्हापूर शहरामध्ये रंकाळा तलावाच्या निधीबाबत या शहराच्या लोकप्रिय आमदार जयश्रीताई जाधव यांनी शासनाकडे अथक प्रयत्न केल्यानंतर त्यांच्याशी केलेला हा पत्रव्यवहार पहिला आहे. शासनानं त्यांच्यासमोर त्यांना कळवलेले हे त्याच्या शासनाच्या मान्यतेचं पत्र आहे आणि या दोन्ही पत्रावरून असं दिसतंय की जयश्री वहिनी ह्या विधानसभेमध्ये आणि विधानसभेच्या पातळीवरती सातत्यानं रंकाळा दुरुस्तीचा प्रश्न लावून धरत आहेत. दुसरा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे कोल्हापूर शहराची हद्दवाढ. शहराची हद्दवाढ मीच त्यासाठी प्रयत्न करतोय असं पराभूत झालेले 2019चे एक उमेदवार सातत्यानं प्रेस मीडिया पुढे येऊन सांगत आहेत. त्यांना या निमित्तानं मी एक आरसा करून दाखवत आहे की त्यांनी ज्या दिवशी एकनाथ शिंदे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्यामध्ये बैठक घेऊन शहराच्या हद्दवाढी संदर्भात चर्चा केली म्हणून सांगितलं. त्यांनी सांगितलेल्या तारखांसंदर्भात आम्ही जेव्हा माहिती गोळा केली तेव्हा त्यांनी दिलेल्या तारखेच्या वेळेला एकनाथ शिंदे हे महाराष्ट्र राज्याच्या विविध भागामध्ये जात होते. त्यामुळं त्यांचा हाही दावा खोटा ठरलेला आहे. परभणी येथील प्रेसिडेन्सी इंग्रजी शाळेत महात्मा गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे सचिव इंजिनियर महेश रामभाऊ शेळके सर, मुख्याध्यापिका संगीता काटकर, व्यवस्थापक बालाजी बुधवंत, प्रशासक मोहम्मद इरसाद कादरी यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करण्यात आले. शाळेतील इयत्ता 6वी, 7वी व 8वीतील विद्यार्थ्यांनी महात्मा गांधींच्या जीवनावर नाटिका सादर केली. कचरा विलगीकरण करून पुनर्वापर करणे काळाची गरज आहे. तरी परभणी शहर स्वच्छ व सुंदर करण्यास दर्यापूर तालुक्यातील येवदा येथे नागरिकांच्या समस्यांचे निपटारा ग्रामपंचायत मध्ये करण्यात येत होता. मात्र सुयोग टोबरे यांची समस्या सुटत नव्हती. दरम्यान सरपंचाच्या रागावर त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात डिझेल अंगावर घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय.
पोलीस आणि नागरिकांच्या मदतीने त्यांना वाचवण्यात आले. यावेळी त्यांनी समस्यांची निष्ठा राहत नसल्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर आंदोलन सुरू केले आहे. पुस्तक कुठे गेलं काय मला पुस्तक मध्ये बघायचं. जर समजा ग्रामपंचायत मध्ये दप्तर अवेलेबल नसेल, प्रोसिडिंग काय झालं, कोर्टात केस टाका, अरे मग पावती पुस्तक तर दाखवा बाबा. हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड दिघौरी बस स्टॉप के पास नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com. सुगावा प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केलेल्या प्राचार्य डॉक्टर इंद्रजित आलटे लिखित अनुसूचित जाती जमाती आणि आर्थिक सामाजिक न्याय या ग्रंथाचे प्रकाशन ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते सुभेदारी विश्रामगृह येथे संपन्न झाले. यावेळी बोलताना ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर म्हणाले की प्राचार्य डॉक्टर इंद्रजित आलटे यांचा हा ग्रंथ अतिशय महत्त्वाचा असून यात अनुसूचित जाती जमातीच्यासाठी दरवर्षी जे बजेट देण्यात येते ते कसे अनप्रोडक्टिव्ह पद्धतीने खर्च केले जाते याचे उत्तम एनालिसिस डॉक्टर आलटे यांनी या ग्रंथात केले आहे. दलित चळवळीला मार्गदर्शन म्हणून या ग्रंथाचे खूप मोलाचे स्थान आहे. सुगावा प्रकाशनने प्रकाशित केलेल्या अनुसूचित जाती जमाती आर्थिक आणि सामाजिक न्याय या माझ्या ग्रंथाचे आज माननीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते सुभेदारी विश्रामगृह येथे प्रकाशन झाले. या ग्रंथात मी गेल्या 75 वर्षाच्या कालावधीमध्ये अनुसूचित जाती जमाती या घटकांना कितपत न्याय मिळाला यासंबंधीचे विवेचन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. गेल्या 75 वर्षापासून आजपर्यंत झालेल्या प्रगतीचा आणि त्यात असलेल्या उणिवांचा अभ्यास मी सविस्तर आकडेवारीच्या दृष्टिकोनातून केलेला आहे. देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे, परंतु हा जो समाज आहे हा समाज अजूनही प्रगतीपासून विकासापासून कोसो दूर असल्याचं या अभ्यासातून आपल्याला दिसून येतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अथक परिश्रमामुळे या समाजाची प्रगती होण्यासाठी निश्चितच मदत झालेली आहे, परंतु अलीकडे ज्या विविध प्रकारच्या योजना राबवण्यात आल्या, खाजगीकरणाचं धोरण अवलंबण्यात आलं, त्यामुळे हे जे खाजगीकरणाचं धोरण आहे त्याने राखीव जागांचा पाया उद्ध्वस्त करून टाकला. तसेच यामध्ये या समाजासाठी जे बजेट दर्शवले जाते ते बजेट किती तोकडे आहे याचाही अभ्यास या ठिकाणी मी सविस्तर मांडलेला आहे. जे खाजगीकरण झालेलं आहे त्यामुळे गोरगरीब जनता जी आहे त्या जनतेवर झालेला परिणाम आणि यावर काय उपाययोजना करता येऊ शकेल या संदर्भातली उपाययोजना देखील मी माझ्या पद्धतीने माझ्या बुद्धीप्रमाणे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसेच या पुस्तकामध्ये अनुसूचित जाती जमातीच्या ज्या काही विविध योजना आहेत त्या योजनासाठी जे निधीचं वाटप होतं त्या निधीचं वाटप किती अयोग्य पद्धतीने होत आहे यासंबंधीची सविस्तर आकडेवारी मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. अशा प्रकारे एकूणच या समाजाला आर्थिक आणि सामाजिक न्यायापासून किती दूर राहावं लागतं आहे याचं अतिशय विदारक चित्रण या पुस्तकामध्ये मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरातील मदार टेकडी, कुरेशी नगर, पारपेट, धनगरपुरा, रमाई नगर सहित अनेक वस्त्यांमध्ये अतिवृष्टीमुळे अनेक घरांची पडझड होऊन कष्टकरी व शेतमजूर लोकांचे अतोनात नुकसान झाले.
झालेल्या नुकसानीचा सर्व्हे करण्यासाठी मलकापूर तहसीलदारांना वेळोवेळी निवेदनही देण्यात आले. 19-20 जुलैला या मलकापूरमध्येच नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झाली आणि त्या अतिवृष्टीमध्ये मलकापूरच्या संपूर्ण भागामध्ये पाण्याने व्यापून गेलेलं होतं. बऱ्याच दुकानांमध्ये पाणी गेलं, बऱ्याच घरांमध्ये पाणी गेलं आणि काही लोकांचा सर्वे झाला, परंतु जे आवश्यक आहेत, खरोखर ज्या लोकांच्या घरामध्ये नुकसान झालेलं आहे, जे लोक नुकसानग्रस्त आहेत असे मात्र याच्यापासून वंचित राहिले आणि ह्या वंचित लोकांच्या पाठीमागे राहण्यासाठी विशेष रूपानं बाळासाहेबांच्या आदेशानुसार आम्ही आपला हा पवित्रा उचललेला आहे. बारपेठचाच भाग संपूर्णच, ज्याच्यामध्ये रमाई नगर असेल, इकडे चैतन्यवाडीतला काही भाग असेल, पंतनगरचा काही भाग असेल की लक्ष्मीनगरचा भाग असेल, याच्यामध्ये संपूर्णरित्या जे पाण्याने ग्रस्त झालेले आहेत या लोकांचा ज्यांचा सर्वे झालेला नाही यांचा पुनर्सर्वे करून यांना सानुग्रह राशीमध्ये कन्वर्ट करावं ही मागणी आम्ही शासनातर्फे लागून धरलेली आहे सततरित्या. परंतु 2 निवेदन दिल्यानंतरही तहसीलदार साहेबांनी सर्व जिल्ह्यामध्ये मुसळधार जो पाऊस झालेला आहे त्या पावसामुळे अनेक गावामध्ये, अनेक तालुक्यामध्ये, तसेच मलकापूर तालुक्यामध्ये बारपेठ या भागातील या लोकांचे जे नुकसान झालेले आहे त्या नुकसान भरपाईसाठी शासनाने जो तात्काळ निधी जाहीर केला होता तो जाहीर निधी वाटप झाला आणि तसंच तो निधी वाटप करत असताना अनेक लोकांचे घरं सुटल्या गेले, अनेक लोकांच्या मागण्या सोडल्या गेल्या. त्यासाठी शासनाने त्याचा विचार करून या लोकांनी, तहसीलदारांनी, एसडीओ साहेबांनी, कलेक्टर साहेबांकडे त्यांचा आदेश करून यांना पुन्हा त्याचा सर्वे न करता त्यांना तो निधी कसा देता येईल ही शासनाकडे आम्ही एक मागणी मागत आहे. त्याकरिता आमचे काही कार्यकर्ते तहसीलदार साहेबाला भेटले, अजून मी पण सध्या काही भेटलो नाही. मी उद्या तहसीलदार साहेबाला भेटून या उपोषणाची त्यांना जाणीव करून देईल व त्या लोकांचा थोडाफार त्यांनी जो त्यांच्याकडे आदेश झालेला है त्या आदेशाला 2 बार निवेदन दिए ये बारे में कि लोगों का जो नुकसान हुआ तो वो 15 दिन के अंदर जो लोगों का नुकसान हुआ था उन्होंने कुछ हाथ नहीं लगाया था, वो नुकसान हुआ था. अब कुछ लोगों ने भीत बांध दिया, कुछ लोगों ने प्लास्टर कर लिया, कुछ लोगों ने लिप लिया. अभी वो बोलते हैं कि हम पूर्ण सर्वे करेंगे. अब सर्वे के अंदर उनको क्या मिलेगा? जो लोगों का नुकसान हुआ था वो लोगों की भरपाई नहीं मिली है, जो लोगों का नुकसान नहीं हुआ वो लोगों को भरपाई मिली. और जो तलाटी लोगों ने भी सर्वे करे तो वो उन्होंने सही तरीके से सर्वे नहीं करे. एक घर छोड़कर फिर दूसरा घर छोड़ के तीसरा घर छोड़ के ऐसे सर्वे करे इन्होंने. मेरा शासन से ये कहना है कि पूरी बारपेठ का और हर एरिया का मलकापुर के अंदर सर्वे होना चाहिए और इनको ज़्यादा से ज़्यादा जो नुकसान हुआ इनका तो इनको भरपाई मिलना चाहिए. 1 ऑक्टोबर 2023 रोजी झालेल्या सत्कार समारंभात मध्य प्रदेशातील एकमेव वकील संजय खोब्रागडे सहभागी झाले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बॅरिस्टर पदाच्या शताब्दी वर्ष आणि त्यागमूर्ती मातोश्री रमाबाई आंबेडकर यांच्या 125व्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या स्मारक समितीच्या अंतर्गत पुणे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आला. मुंबई के अंदर में जो कॉलेज है शासकीय महाविद्यालय, उसके प्रोफेसर अतिथि के और वही विधि विद्यालय के वो प्रिंसिपल रहे. साथियों में बहुत क्षणिक शब्द में, क्योंकि देश के अंदर में बड़ा बाबा साहब के संविधान सभा के संदर्भ में बड़ी गलत भ्रांतियों को पैदा किया जाता है. बाबा साहब अम्बेडकर संविधान सभा के अंदर में जाने के लिए सबसे पहले दादर के नायगांव क्षेत्र से बाबा साहब अम्बेडकर चुनाव लड़ते हैं. बाबा साहब अम्बेडकर को उस वक्त कांग्रेस की पार्टी और कांग्रेस गांधी के लोग हराते थे. बाबा साहब अम्बेडकर जसोर और खुला क्षेत्र में जाते हैं. जो लोग कहते हैं कि जसोर और खुला क्षेत्र में जब जाते हैं तो बाबा साहब अम्बेडकर को जोगेश्वर मंडल नाम का व्यक्ति वहां पर बाबा साहब अम्बेडकर को आग्रह करता है और कहता है बाबा साहब अम्बेडकर आप यहाँ आओ. और वहां पर बुलाते हैं. वहां पर शेड्यूल कास्ट फेडरेशन का एकमात्र विधायक रहता है, उसका नाम जोगेश्वर मंडल रहता है. जोगेश्वर मंडल लोगों से कहते, समता सैनिक दल के लोगों से कहते, महिलाओं से कहते कि इस बंगाल की सरजमी से बाबा साहब अम्बेडकर को भेजना है. साथियों, जनता वोट नहीं करती. एक बात बताइए, उस वक्त में 30 एमएलए थे और 26 एमएलए कांग्रेस के थे, 1 एमएलए शेड्यूल कास्ट फेडरेशन का था और 3 एमएलए निर्दलीय थे. और बाबा साहब अम्बेडकर जब वल्लभ भाई पटेल जैसे लोग, गांधी और गांधी की कंपनी ये तय करती कि बाबा साहब अम्बेडकर को संसद के अंदर जाने नहीं देंगे, रोशनदान बन के रखे, और बाबा साहब अम्बेडकर वहां से चुनाव लड़ते हैं और उस देश में
संविधान सभा में सबसे ज्यादा वोटों से जीत के जाने वाला कोई व्यक्ति होता है, उसका नाम है बाबा साहब अम्बेडकर। बाबा साहब अम्बेडकर जिस क्षेत्र से जीत के जाते हैं वो पाकिस्तान में चला जाता है। बाबा साहब अम्बेडकर जिस सरजमी पर हम आए हैं, ये मतदार संख्या मेरा पूरा ये पूरे मतदार संघ से ही बाबा साहब अम्बेडकर संविधान सभा में जाते हैं। तो संविधान सभा में जाते हैं साथियों, तो बाबा साहब अम्बेडकर को श्रद्धांजलि देने का मौका मिलता है। और आपको बड़ी मैं बता देना चाहता हूँ अधिवक्ता साथियों, आप विद्वान आपको बताना तो नहीं चाहूँगा, लेकिन बाबा साहब अम्बेडकर 29 अगस्त 1947 को प्रारूप समिति के अध्यक्ष बनते हैं। 30 अगस्त 1947 को पहली बैठक लेते हैं और दुनिया के अंदर में सबसे बड़ा संविधान है 21 फरवरी 1948 को ये संविधान सभा के अंदर में सौंप देते। दुनिया का सबसे बड़ा संविधान 5 माह 11 दिन के अंदर में बनाया जाता है। आम आदमी पार्टीच्या वतीने विदर्भात 2 ऑक्टोबर गांधी जयंती या दिवशी सेवाग्रामवरून झाडू यात्रा सुरू करण्यात आली आहे। आम आदमी पार्टी या यात्रेमध्ये संविधानिक हक्कासाठी लढा देणार, नागरिकांना दिल्लीसारख्या आधुनिक वैद्यकीय व शैक्षणिक सुविधा हक्कासाठी, शेतमालाला भाव मिळवून देण्याकरता, तरुणांच्या रोजगाराकरता, शेतकऱ्यांना 24 तास वीज पुरवठा मिळण्याकरता, जंगली जनावरांच्या बंदोबस्ताकरता या प्रश्नांकरिता झाडू यात्रा काढण्यात आली। करण्याचा उद्देश आहे की विदर्भातील सर्वसामान्य जनता, शेती, शिक्षण, आरोग्य या संबंधी शासनाची उदासीनता, सर्वसामान्यांचे प्रश्न, विशेषतः शेतकऱ्यांचे प्रश्न, ग्रामीण भागातील शिक्षणाचे प्रश्न, या प्रश्नांवर आज महाराष्ट्र शासनाचं 100% दुर्लक्ष झालेलं आहे। आज आपण बघितलं तर तोडाफोडीच्या राजकारणामध्ये गेले 1.5-3 वर्ष यांनी महाराष्ट्राच्या जनतेचं फार मोठं नुकसान केलेलं आहे आणि या संबंधी जनतेच्या ज्या समस्या आहे त्या समजून घेण्यासाठी आज राजकीय पक्ष महाराष्ट्रात उरलाच नाही आहे। ईडी सीडीच्या माध्यमातून सगळ्यांचे आज तोंड बंद केलेले आहे। त्यामुळे आम आदमी पार्टी आज पूर्ण विदर्भामध्ये 11 जिल्ह्यामध्ये सर्वसामान्य जनतेशी संपर्क साधत प्रत्येकांचे मत जाणून घेणार आहेत। त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाची जाणीव त्यांना करून देण्यात येत आहे। संविधानिक जे हक्क शेतकऱ्यांचे असो, विद्यार्थ्यांचे असो, हे डावलल्या जात आहे। आज जे महागाईने जी जनता त्रस्त आहे या सर्व प्रश्नांना घेऊन आम आदमी पार्टीचे सर्व कार्यकर्ते आज पूर्ण विदर्भातील रस्त्यावर उतरून सर्वसामान्यांशी संपर्क करणार आहे। गांधी जयंतीच्या औचित्य साधून हे संपूर्ण विदर्भामध्ये पूर्ण 2000 किलोमीटर प्रवास करणार आहे। ही झाडू यात्रा महात्मा गांधीच्या पुण्य पावनभूमीत सेवाग्राम आश्रममधून निघणार आहे आणि टोटल 11 जिल्हे आपण कव्हर करतो। ही झाडू यात्रेचा उद्देश एकमेव उद्देश आहे की जी संपूर्ण महाराष्ट्र असो, देशात असो, जी काही घाण आहे ते घाण साफ करण्यासाठी आपण झाडूचा प्रयोग करत आहे। आम आदमी पार्टीचं चिन्ह सुद्धा झाडू आहे। तेव्हा आता जे कंत्राट भरती झालेली आहे, जे राष्ट्राचा जो निर्णय आहे, शेतकऱ्याचा प्रश्न असो, बेरोजगार, सगळ्याच्या समस्याचा पूर्ण डोंगर आहे। तो समस्याचा डोंगर साफ करण्यासाठी पूर्ण आणि इथे जे जनतेचं जे राज्य आलं पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराजांची कल्पना होती रयतेचं राज्य निर्माण झालं पाहिजे। ते रयतेचं राज्य निर्माण होण्यासाठी, ते करण्यासाठी आम आदमी पार्टीचा जन्म झालेला आहे। आम आदमी पार्टीचं 2 ठिकाणी सरकार आहे। डंकाच्या चोटवर सांगतो, जे काही समजा आता जे विधानसभा येईल पूर्ण महाराष्ट्रामध्ये तिथे झाडू चालेल आणि झाडूचं इथं राज्य येईल, आम आदमी पार्टीचं राज्य होईल आणि इथली जनता सुजलाम सुफलाम होईल, असंच मी या गांधी जयंतीच्या प्रित्यर्थ मी सांगू इच्छितो। जय भीम इंडियाच्या बातमी करता तुर्तास इथेच विश्राम घेऊया। पुन्हा भेटूया ताज्या घडामोडी घेऊन। जय भीम।